वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। रामकृष्ण रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता लोचने रूप पाहता
का? इथून जर जायचं असेल पंढरीला तर किती वेळ लागेल? आपली गाडी असली तरी आपल्या गाडीने 7 ते 8 तास. विठ्ठलाचं दर्शन गॅरंटी आहे का 7 ते 8 तास आपल्या तिकडे पोहोचायची? गॅरंटी आहे की आपण आताच विषय झाला मगाशी ती मूर्ती पडली, गॅरंटी आहे का? गॅरंटी आहे. जर गॅरंटी नसेल आणि आम्ही जर तिकडे जात असू विठ्ठलाच्या दर्शनाचा तर काय नेमकी भरवसा? तपऱ्यामध्ये येते का? लक्षामध्ये येते? बघा जमलं तर प्रयत्न करू. परमार्थ प्रेमी प्रिय माझ्या बंधू आणि भगिनींनो, सद्गुरू निष्ठ माझ्या माता आणि पित्यांनो, प्रस्तुत सेवेसाठी निवडून घेतलेला अभंग तुम्ही सर्व ब्रह्मवेत्यांनी माझ्या मागं मुखी नाम हाती मोक्ष, ऐसे साक्ष भवतांचे, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, भस्म दंड न लगे काठी, 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 वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, तुला वस्तुसी, दूर तुला वस्तुसी, तुका म्हणे आड काठी, तुका म्हणे आड काठी, ही भेटी देवाची, नाही भेटी देवाची, तुका म्हणे आड काठी, तुका म्हणे आड काठी, ही भेटी देवाची, नाही भेटी देवाची, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, वस्तुसी, दूर तुला वस्तुसी, तुला वस्तुसी, दूर तुला वस्तुसी, तुरंग करू पदा मना
नित्यं विमलमचलं सर्वदेशाभूतं भावातेन्द्रं प्रेमदेशं सद्गुरुं नमामि। ॐ नमो जयाद्या वेदप्रतिपाद्या जय जय ससंवेद्या देवा तुझे यशो सदा अनेन वृद्धा स्वभाय ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाप्रदया तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चाचे आत्मरूप गणेशो प्रिया स्मरण वर सकल विद्यांच्या वितरण तेची वर्तु सुचरणाचे हे नमस्कार आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले बाबा ते करे वेदना मोचायो दृढ माझे मन आई आकारे बांधवा तुका म्हणे वाटे नको गुरुदेव काळे श्री संतांचे ये माता परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा नारायण बाबा रविदास बाबा नाना बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच आनंद संप्रदाय मुंबई साधक मंडळी युवा स्टेशन त्यांच्या सौजन्याने आपली दर 15 वाड्याची एकादशी आणि आजची कोणती एकादशी उत्तरदा एकादशी आणि या एकादशीच्या निमित्ताने दर एकादशीला आपण या गावदेवी मंदिरामध्ये एकत्र येत असतो संत समागमी फिरावी आवडी आणि करावी कधी परमार्थाची नाहीतर वाया गेल्यासारखं होते दर एकादशीला सकाळी म्हणजे संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ 6 ते 7 प्रवचन आणि 7 ते 9 कीर्तन तर सुंदर असा आपला हरिपाठ झाला सत्यबाबांचं खूप छान प्रवचन झालं तू मध्ये हे रुची कर आणि आताची ही 7 ते 9 ची जी प्रवचन कीर्तनरूपी सेवा जी आहे ती मज पामराकडे आहे हे विठ्ठला मी काही कीर्तनकार नाही प्रवचनकार नाही परंतु जो आपल्या साधूचा उद्देश आहे आज महाराष्ट्रामध्ये खऱ्याचा विषय मांडणाऱ्यांचा दुष्काळ आहे अखंड दुष्काळ आहे आणि त्यात ज्यांना हा मार्ग माहिती आहे त्यांची जबाबदारी आहे जसं आहे तसं मानण्याची तुमच्या साधूंचा जो काही उद्देश तुमच्यावर झाला त्याच्यामुळे जे काही शब्द माझ्या कानावरती पडले जो काही माझ्यावर परिणाम झाला जो काही मला अनुभव आला त्या अनुभवाला आधारून मी काही शब्द काही गोष्टी या अभंगाच्या द्वारे तुमच्या समोर मांडणार आहे विठ्ठल कीर्तन प्रवचन म्हणजे टाइमपास नाही दर एकादशीला आले आणि खाऊन पिऊन गेले लक्षात घ्या विषय हा संत समागमाचा आहे ज्याला कळलेला आहे त्याने त्या गोष्टीवरती आरूढ राहायचं आहे ज्याला कळलेलं नाही
त्याने ही गोष्ट समजून घ्यायची आहे. विषय तितका सोपा नाही. आमच्या साधू संतांचा विषय म्हणजे हा एक परिवर्तनाचा मार्ग आहे. परिवर्तन म्हणजे आता टू व्हीलर होती, आता फोर व्हीलर आली. आधी चाळीमध्ये राहायचो, आता मस्तपैकी मोठा बंगला झाला. हे परिवर्तन आहे का? कशाला परिवर्तन म्हणतात? कशाला परिवर्तन म्हणतात? आणि बिघडलं म्हणजे नक्की काय झालं? परिवर्तन दुसरं कुठलंही नाही. परिवर्तन म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. सेवेसाठी निवडून घेतलेला अभंग. कृतयुगामध्ये प्रल्हाद, त्रेतायुगामध्ये अंगद, द्वापर युगामध्ये उद्धव आणि कलियुगात नामदेव. उरलेलं धर्माचं काम पुढे देण्यासाठी जगद्गुरु तुका काय म्हणतात तुकोबाराय अभंगातून? काय तुकोबारायांचं म्हणणं आहे? म्हणणं माझं नाही, म्हणणं माझ्या बाबांचं नाही. ज्ञानोबा तुकोबांचं म्हणणं आपल्याला ऐकावं लागेल. बघा त्यांचं काय म्हणणं आहे. ज्याला पत्ता माहिती नाहीये त्याने जरा समजून घ्यायचंय नेमकं काय देवाचा पत्ता आहे. खूप विषय अत्यंत महत्वाचा आहे. पुढच्या 15 दिवसामध्ये तुम्ही राहाल की नाही राहाल तुमची काही गॅरंटी नाही. जरा लक्षात ठेवा. मुखे नाम हाती मोक्ष ऐसी शास्त्रदांची. गोष्ट कानी पडल्या पडल्या परिणाम, हे माझ्या साधूचं म्हणणं नाही आहे. जर तशा प्रकारे जर अनुभव तुम्हाला येत नसेल आणि जर तुमचा परमार्थ चालू आहे तर नेमकं तुमचं काय चालू आहे ते समजून घ्या. हे तुकोबाला म्हणायचं. ही साक्ष बहुतांची म्हणजे तुकोबाच्या अगोदर जे येऊन गेलेले आहेत, आलं का लक्षात? त्यांचं हे म्हणणं आहे असं तुकोबाचं म्हणणं. आणि ज्यांनी ही गोष्ट आजमावली, वैष्णवांचा मालक खरा. ज्यांनी ही गोष्ट आजमावली ते नाम सोडून इतरत्र कुठले धंदे करत नाहीत. आम्ही कशा करतो आम्हाला समजत. 12 गावच्या 12 भानगडी फक्त आम्हालाच कशा काय? कारण नाम हे एक प्रकार असतो, पण नुसतं नाम घेऊन काही होत नाही. काही या बाकीच्याही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. हे जे तुमच्या डोक्यामध्ये भरलंय ना, म्हणून तुम्ही आज अभागी आहात आणि दुःखाच्या तुम्ही डोंगरामध्ये नाक घेऊनही कोसळत आहात. जरा लक्षात घ्या. तुकोबाचं म्हणणं आहे वैष्णवांचा मालक खरा आणि दूर तुरा वस्तुसी ती व्यक्ती, तो साधक नाम सोडून दुसरं काही घेत नाही. त्याच्या डोक्यामध्ये नाम 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 आणि कनोय माझे मना. बघा जरा लक्षात घ्या. कुठं आमचं चुकतंय जरा बघा. भस्म दंड न लगे काठी तीर्था आटी भ्रमण. कुठेतरी आमचं हे संपलं पाहिजे असं तुकोबाचं म्हणणं आहे. तुकोबा खूप फिरला, किंबहुना तो आपल्यासाठीच फिरला असं आपल्याला आपण याचा विचार करायला पाहिजे. हे फिरून काही होणार नाही. त्या तुकोबाला तरी ऐका कमीत कमी. तीर्थाटी भ्रमण. ज्याला हे समजलं वैष्णवांचा मालक खरा, दूर तुला वस्तुसी.
नाही जर तुकोबाचं ऐकलं, नाही माझ्या परंपरे जर ऐकलं, नाही कुठल्याही परंपरेचं ऐकलं आणि नामाला जर विनमुख राहिला आणि भलत्या जर गोष्टी करत राहिला, 84 ला जाल, देवाचा फेरा कधीच भेटू शकत, देवाचा पत्ता कधीच भेटू शकत नाही. तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाची, वैष्णवांचा मालक खरा, दूर तुरा वस्तू से. हा आपण नका थोडक्यात हा वाटतं परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, अनादिअंत काळापासून चालत आलेली ही आमची परंपरा. ही परंपरा माझ्या भाग्यामध्ये आली म्हणून या मनुष्य देहाला येऊन नेमकी काय करायचंय हे ह्यांच्या मार्फत माझ्या टपोऱ्यामध्ये आलं. मी खरं बोलतो, खोटा बोलणाऱ्या मधला मी नाही. माझ्या संतांचे पुरावे तशाच्या तसा या लोकांनी मला अनुभव करून दिलेला आहे. हे जर संत माझ्या भाग्यामध्ये जर आले नसते, सगळं आयुष्य आपण भोगून काढलं असतं. सारं आयुष्य भोगून काढलं, जे करायचं तसंच राहिलं. जी गोष्ट करायची आहे ती गोष्ट माझी तशीच राहिली असती. आज भरपूर मोठं एक गाव आहे. सुदैवाने हे शब्द तुमच्या कानावरती पडतात. जरा ऐका. ज्याने ही गोष्ट समजून घेतली नाहीये त्याने जरा ऐका. झाला तर झाला परिणाम, नाही तर कित्येक गेले नमुने आवारी. विठ्ठल कशाने झाली होती आपली सुरुवात? पंढरपूर, बरोबर ना? पंढरपुराला मी जात नाही का? का बाबा पंढरपूरला आपण जात नाही म्हणजे आता मी पंढरीचा द्वेष करतोय का? पण प्रॅक्टिकल गोष्ट आहे ना. 6 तास तर लागतातच रे, 6 तास लागतात. अरे फक्त 50 फुटाचा विषय होता, फक्त 50 फुटाचा. काही नसतं झालं तर 50 फुटापर्यंत येऊन बसला असता गणपती. पण सांगा ना काय झालं? काय सांगता येईल का? काय सांगता येईल देहाचं? देहाचं काय सांगता येईल का? आणि देह जाण्याच्या आज आपल्याला ही गोष्ट आजमावून घ्यायची. काय आमचा तुकोबा म्हणतो? काय आमचा तुकोबा म्हणतो? शिंक खोकला जांभई आणि इतका वेळ वाया गेला आहे का? तेवढे आम्ही अलर्ट आहोत. तुकोबा अलर्ट आहे. नाम घेऊन तुकोबा अलर्ट आहे. आम्ही अलर्ट आहोत का? रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. कोणाबरोबर युद्ध चालू आहे? सांगा ना, कोणाबरोबर युद्ध चालू आहे? नाही अजून काळाबरोबर युद्ध. काळाचं युद्ध केव्हा संपलंय मान्य आहे, पण लक्ष राहू दिला गोविंदुरा. काय आमच्या तुकोबाला म्हणायचंय सांगा ना. जर आमचा परमार्थ चालू आहे तर ही गोष्ट आम्ही टपोऱ्यामध्ये आली का? का मला समजत नाही? मंदिरं बांधण्याच्या विरोधात नाही. बांधा तुम्ही मंदिरं, बांधा तुम्ही ठेवा त्याच्यामध्ये मूर्त्या, पण नेमकी साधू संतांना काय म्हणायचंय सांगा ना. नेमकी साधू संतांना काय म्हणायचंय? आता विठ्ठलाची मूर्ती नाही का? पांडुरंगा सकळ तिची काय म्हणजे विठ्ठलाची मूर्ती नाही. मग त्या मूर्तीमध्ये जर विठ्ठल आहे तर ते आता मूर्तीचा विठ्ठल कसा समजायचा? साधी सोपी गोष्ट आहे. मूर्ती विठ्ठल आहे का मूर्तीमध्ये विठ्ठल आहे? आणि आम्ही कशाच्या मागे लागलो? आणि काय आता तुकोबाला म्हणायचंय सांगा ना. आता मूर्ती भंगल्यानंतर तुम्ही बघा, फोडून बघा आणि दाखवा ना मला विठ्ठल. दाखवा ना मला विठ्ठल, दाखवा ना मला. का दिसत नाही विठ्ठल? या नाचकट विठ्ठल बघायची गोष्ट आहे का? का विठ्ठल समजून घ्यायची गोष्ट आहे? काय तुकोबाचं म्हणणं आहे? कायाई पंढरी आता विठ्ठल.
आहे का? आहे टपोऱ्यामध्ये. जशा प्रकारे ती मूर्ती आहे ही मूर्ती नाही. काया ही पंढरी, बघा बरं, आत्मा हा विठ्ठल आणि नाद तो केवळ पांडुरंग म्हणजे. सांगा ना, विषय आत्म्याला धरून, विषय आत्म्याला धरून आणि माणसं आत्म्यालाच पाठ मोडेल. सांगा बरं काय बघायचा मार्ग आहे? पंढरपुरात जर विचार करायला गेलं तर सांगा ना, कधीपासून पंढरपूर फेमस आहे? कधीपासून पंढरपूर फेमस आहे? ज्ञानोबा तुकोबा आल्यापासून नाही आमच्या लक्षामध्ये येत. आणि जर नामस्मरण घेतलं, तुकोबाने नामस्मरण घेतलं, तुकोबाला कळालं इंडून इंडून काही होणार नाही. संतांना शरण जावं तुकोबाला कळलं, तुकोबा त्या मार्गाने गेला आणि तुकोबा मग ओरडून ओरडून सांगतो, याही मुखातून तुकोबाच बोलतोय ना, मी कसला बोलणार? सांगा ना कोणती प्रमाणे, सांगा कोणत्या प्रमाणांना, ज्ञानोबा तुकोबाच्या प्रमाणांना सोडून मी बोलतोय. पण आज जर विचार करायला गेलं तर नामस्मरण केलं तर पंढरपूर फक्त सोलापूरपुरता मर्यादित आहे का? हा माझा प्रश्न आहे. नामस्मरण केला आणि अनुभव तर घेतला तर तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पण थोडी साठवण काय नेमकी? सांगा ना, प्रेमाची जे थोडी साठवण काय नेमकी? व्यासपीठावरून सांगायला तर ही गोष्ट कळावी, हा माझा प्रश्न. आणि मग कळत नसेल तर, कळत नसेल तर राजा बंद करणार कोणी तुझा हा उद्योग करायला सांगितलाय? बाकी काय उद्योग नाहीये का? बाकी काय उद्योग नाहीये? सांगा ना. माझं म्हणणं अजिबात नाही तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा, पण जर आजमावून जर बघितलं तर, आजमावून जर बघितलं तर पंढरपूर कधीपासून आहे? जेव्हा नव्हते चराचर जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होती पंढरपूर. आहे का? आहे टकोऱ्यामध्ये येते का? पंढरपूर झालं, आळंदी झालं, तुळजापूर झालं, अक्कलकोट झालं, त्याच्या पुढे आता कर्नाटकमध्ये कोणतं आहे? गाणगापूर झालं. आलं का लक्षावर? आलं आता. हे आमचं तर फिरून झालं. आता कुठं जायचंय आम्हाला? पुढे जायचंय आता आम्हाला, काशीला जायचंय आम्हाला अयोध्येला जायचंय. आता ते आमचं करायचं बाकी राहिलं, ही कमी होती. काय समजत नाही काय चालू आहे, काय साधू संतांनी सांगितलं आणि काय मरायची वेळ आली. अख्खा आयुष्य याने भोगलेलं आहे, याची आता मरायची वेळ आली आणि म्हणतो आता मला काशीला जाऊन मरायचे, तिथे म्हणे मोक्ष भेटेल. आता याला आबरूदार म्हणायचा का बिना आबरूचा म्हणायचा सांगा बरं? काशीला जाऊन मोक्ष नाही मिळत. मोक्ष देव उदार काशी किर परी वेचावे लागे शरीरात ये गावी. पण आता एक म्हणतो मस्त आहे, आता काय आपलं तसं काय राहिलं नाहीये.
त्याच्या मित्राला घेऊन गेला, म्हणतो चला ना तिकडं, आणि तिथं जाऊन मला भोसक मारून मी जिवंतच नाही राहिलो पाहिजे. आता हे योग्य आहे का? तुम्ही फक्त योग्य अयोग्य एवढं फक्त लक्षामध्ये घ्या. काय सांगायचं आमच्या सरकार, हे योग्य आहे का? हे योग्य आहे? हा, कसं मेलं पाहिजे तिकडे, कसं मेलं पाहिजे तिकडे? ज्ञानोबा सांगतो मरण असंच पाहिजे. तुमचं काही म्हणणं असू दे, काशी जरी असली तरी तसं मरण पाहिजे. कसं मरण पाहिजे? का झाकली या घटीचा दिवा. पुढं काय? पुढे अजून त्याच्या पुढे आता हे म्हणणं माझं आहे, हे म्हणणं माझं आहे. कोणाचं हे म्हणणं आहे? कीर्तन संपल्यावरती या ताईंना भेटायचं आणि सांगायचं कुठं लिहिलं हे मला दाखव, आणि त्यांच्याकडून ती गोष्ट समजून घ्यायची. आलं का लक्षामध्ये? आयतं काय बापाने ठेवलंय सगळ्या गोष्टी? नाही समजत? सांगा ना, नाही समजत. काय त्यांचं म्हणणं आहे? काय त्यांचं म्हणणं आहे? मोक्ष देवोनी उदार काशी होय किरण, असं म्हणत तिकडे येणार आहे का? असं म्हणत तिकडे येणार आहे? मार्ग योग्य काय? बरोबर चुकला की बरोबर मार्ग आहे? कबूल करा. कबूल करत नाही माणसं, आणि मग भावड्याने पैसे उघडतात. डोक्यात येत नाही. सांगा ना, कशासाठी तिथं काशीला जायचं आहे? काय तिकडे जायची गरज आहे? जाऊ नये असं माझं म्हणणं आहे का? मगाचाच विषय आहे तो, थोडा वेळ आहे का तुझ्याजवळ? सांगा ना. आणि जर नाम जर समजून घेतलं तर, नाम जर समजून घेतलं तर जायची गरज आहे का? तुकोबाचं म्हणणं काय? नाम जर घेतलं तर जायची गरज आहे का? नको, तुकोबा अजिबात म्हणत नाही. पण काय, नाम जर घेतलं तर नाम आहे जय पाशी, जेथे आहे तेथे काशी, जेथे आहे तेथे काशी, जेथे आहे तेथे काशी. नाम आहे आहे आणि अविनाशाची पाळे नाश पैसा. तरी आम्हाला तिकडे जायला का आवडतंय? आम्ही विचार केला पाहिजे. जा नका जाऊ, पण आम्ही जर नामाला जर आम्ही पाठमोरे असू आणि जर ह्या गोष्टीच्या जर पुढे पुढे असू तर नेमकं आमचं योग्य का अयोग्य? जे या नासक्या डोळ्याने दिसते त्याचा नाश होणार आहे. जे दिसत नाही त्याचा नाश नाही, ते अनादि आहे. जशा प्रकारे आता आवाज येतोय बघा बरोबर, आमचे दादा आहेत, हे वाजवत आहेत, मृदुंग आहे, तिकडे येणारा नाद. कालांतराने मृदुंगही जातील, 5-50-100 वर्षानंतर वाजवणारे सुद्धा जातील, माझ्यासारखं बोलणारा सुद्धा जातील. नाद जाणार आहे. नाद मध्ये काहीही परिणाम नाही. नाद हा दंड आहे. अवघाची आकार ग्रासी येला काय, एकची निराळे हरीचे नाम. त्या नामाने देव भेटणार आहे, त्या नामाने देव भेटणार आहे. मग आज आमच्या जवळ ती गोष्ट आहे. परमार्थ कोण करत नाही? तो दादा परमार्थ चालू आहे ना, सुरू आहे. सगळ्यांचा परमार्थ सुरू आहे. सगळं जण स्वतःला काय म्हणतात, मी भक्त आहे का इथं कोण अभक्त? ज्ञानोबाचं प्रमाण जाऊ दे, पण आहे का प्रत्येकाच्या मध्ये? आहे इथं पण अभक्त. पण आता नेमकी भक्त कोण सांगा बरं? भगवंताची भक्ती आम्ही केली, भगवंताला ओळखून केली का न ओळखता केली? सांगा बरं. आता बघा मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही या वाटेवरून चाललेले आहात, वाटेवरून चाललेले आहात. तुम्हाला बरीचशी माणसं जी आहेत ही तुमच्या बाजूला आपल्याला दिसतात, बरोबर का नाही? एखादा बाबा ओळखीचा जर दिसला, तुम्ही बोलण्या अगोदर तो आणि तुम्हाला जय हरी करतो, बरोबर का नाही? तुम्ही पण त्याला जय हरी करता, बरोबर? कोणालाही करता का? जो तुम्हाला ओळखतो त्याला तुम्ही ओळखता, त्याला तुम्ही करता, बरोबर ना? आणि आता जय हरी करणं, नमस्कार करणं म्हणजे चुकीचं आहे का?
चुकीचं आहे. आलं का लक्षात? मग आता रस्त्यातून जाणाऱ्या प्रत्येकाला कर ना नमस्कार, जय हरी, जय हरी, जय हरी, नमस्कार, नमस्कार. हे बरोबर आहे का चुकीचं आहे मला सांगा बरं. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? बोला का बरोबर आहे का चुकीचं आहे? तुम्हाला हा व्यक्ती जो जाणारा आहे तो तुम्हाला कोण माहिती नाही आणि तरी तुम्ही त्याला नमस्कार नमस्कार करताय. ते एकाला केलं, दुसऱ्याला केलं, तिसऱ्याला केलं. देवा मला कळलंच नाही आमची भक्ती चालू आहे, देवाला आम्ही ओळखलंच नाही आमचा तर नमस्कार चालू आहे. तो एकदा म्हणेल बरं आहे, दुसऱ्यादा म्हणेल चांगलं आहे. अहो नंतर संभ्रम उत्पन्न होतो की अरे हा तर येरवाड्याच्या मेंढल आलाय. प्रत्येकाला नमस्कार 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 नमस्कार, जय हरी, जय हरी, जय हरी, जय हरी, जय हरी. अरे काय सांगा ना, ज्याने तुला पैदा केले त्याला नाही त्या भगवंतालाच तू पाठमोरा म्हणतो की माझी भक्ती चालू आहे आणि माझं भजन चालू आहे. सांगा बरं. आणि ज्याने समजून घेतलं त्याने, ज्याने समजून घेतलं त्यालाही माणसं भानामती म्हणतात आणि चेतून म्हणतात. काय बोलायचं? ठिकाणावरती आहे. तुम्हाला खरंच सांगतो, माझे बाबा म्हणतात आज पण, खऱ्याची माय मरून गेली आणि मेल्यात आणि जे खोटे त्याची माय जिवंत आहे. सांगा बरं. फावड्याने पैसे लागतात इथं बरं पोटासाठी आणि हिंदवितो देशोदेशी. काय बोलायचं? काय बोलायचं सांगा ना. पण समजून जर घेतलं तर मोक्ष त्याचे घरी सिद्धी. मोक्ष त्याचे घरी नाही पटत आहे अजून, नाही पटत आहे अजून. सांगा ना काय नेमकं आमचं चुकतंय? दाखवा जरा, वाटलं पाहिजे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन आणि करा समाधान चित्त माझे. भल्या गांडू बडवे रण चढे मर्दो का बेहाल आणि पतिव्रता भूक न मरे आणि पेढे काय छिनार अशी परिस्थिती आहे. ज्या ठिकाणी ही गोष्ट प्रगट आहे त्याला म्हणतात म्हणे हे कुठून आले आणि म्हणत आता तसं राहिलं नाही, आता म्हणे तसं राहिलं नाही. तू बरा हे राहिला बोलायला, तू बरा हे राहिला बोलायला आणि आता तसं राहिलं नाही म्हणतात. देव माझं खातो, देव माझं पितो, देव माझं खातो, देव माझं पितो. आलं का लक्षात? काय बोलायचं काय आता नामदेव? सांगा ना काय बोलायचं काय? ही पद्धत आहे का? ही पद्धत आहे परमार्थाची? सांगा बरं. तू किती त्या मूर्तीच्या जवळ राहा, ती मुक्ताबाई म्हणते. तुम्हाला पण मी सांगतो, त्या पंढरीला जाऊन त्या पांडुरंगाला असा वेडा तरी घालून, अशा वेडा घालून तरी तुम्ही मेले ना नरकाला जावं लागेल. तुम्हाला मी माझ्या गुरुदेवांची शपथ घेऊन सांगतो, नरकाला जावं लागेल. फेर चुकायचा मार्ग हा नाही, फेर चुकायचा हा मार्ग नाही. म्हणून मुक्ताबाई म्हणते, अरे नामदेवा, उसाच्या बाजूला जर एरंडाचं झाड लावलं ते कडूच आहे, उसाच्या बाजूला ते राहिल्यामुळे ते कधीच गोड होत नाही रे. का रे अहंकार केला
आमची डोकी चालतात. जे करायला सांगितलंय ते आम्ही करत नाही आणि जे करायला नाही सांगितलंय ते आम्ही केल्याशिवाय राहत नाही. मगाशी बाबा बोलले काय नेमकी 15-20 मिनिटापासून मी आरडतोय तुमच्या लक्षामध्ये घेते. विषय वाटेचा आहे, विषय रीतीचा आहे. व्यवहारामध्ये आमच्या सगळ्या रीती रिवाज आहे आणि परमार्थाच्या बाबतीमध्ये ही मनमानी कशी आली आमची जरा विचार करा. 83,99,999 जरा थोडं इथे बघा. त्याला समजत नाही त्याने थोडं लक्ष द्या. 83,99,999 योनी, त्या योनीतून एक योनी कोटी कोटी फेरा आणि तेव्हा लागे मारा मनुष्य देहाचा. लक्षात घ्या. आणि या मनुष्य देहाला आपण आलेलो आहोत. त्याच्यासाठी भगवंताने घातलंय. सांगा ना त्यासाठी भगवंताने घातलंय. दिले इंद्रिय हात पाय कान म्हणता ना तुम्ही कशासाठी आहे. जेणे ती तोडशी नारायण आणि नासे जीवन गौरव. सांगा ना काय मार्ग आहे का नाही. हा मार्ग असेल का नाही. आहे का गरज आहे गरज पंढरीला जायची मला सांगा ना. मी नको असं म्हणत नाही. अजिबात मी पंढरीचा द्वेष करत नाही. पंढरीला जर गेले ना तिथे तुम्हाला माई मिळतील, ते तुम्हाला गंधगोळ्या मिळतील. आलं का लक्षामध्ये. साधू संतांचं ज्ञान हे पण इथं मिळू शकत नाही. त्यासाठी संतांना शरण जावं लागेल. आळंदीला सुद्धा गेल्यानंतर तुम्हाला आमच्यासारखे भामटे महाराज मिळतील. ते तुम्हाला भुलभुलैया करतील. आलं का लक्षामध्ये. लक्षात घ्या. तिकडं जाऊन तुमचं काही होणार नाहीये. जर तुम्हाला ही गोष्ट प्राप्त करायची असेल तुका म्हणे किल्ल्या मार्ग चूक का मार्ग बरोबर. साधू संतांना शरणला समजून. आता या दिव्या गावामध्ये तुम्ही इथं एकादशीला आलं का लक्षामध्ये. काही पलीकडून आलेले असतील. पलीकडून इथपर्यंत यायला काहीतरी मार्ग असेल ना चांगला. आलं का. दुसऱ्या नंबरवरून सुद्धा 1 नंबरला येतात काही माणसं. आलं का लक्षामध्ये. कुठून त्या मधल्या ट्रेनने. मग ट्रेन आल्यानंतर नाही का इथून इथं येतात. पण मला सांगा बरं ही एकदम योग्य वाट आहे का. आतमध्ये जर गर्दी असेल सगळं काय काय असेल. अरे चालू आहे ना एस्कलेटर. जा ना वरून फक्त तुला उभं राहायचंय. नाही मार्ग नाहीये. सांगा ना मार्ग नाहीये का. 5 नंबरवरून तिथं समोरून जाऊन देत नाही तुम्हाला म्हणून याने ह्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारली, परत खाली, परत वरती चढला, परत उडी, असा क्रॉस 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 करत आला. आता याला अप्रूतर म्हणायचा का बिना अप्रूतर म्हणायचा सांगा बरं. योग्य आहे योग्य आहे. सांगा ना. चटकन मार्ग नाही. चटकन बघा बरे. एकदम फास्ट पाहिजे. एकदम फास्ट. तुकोबा काय म्हणतो. शिंक खोकला जांभळी. मगाशी म्हटलं की नाही. इतका फास्ट मार्ग आहे का तुमच्याजवळ. हे इतका फास्ट मार्ग. आणि नसेल तर आमचा मार्ग योग्य का अयोग्य. विचार करा रे. विचार करा. मार्ग आयड्याने सांगायचा नाही. तेण्याची पंथे म्हणजे किती वाट आहेत. हजारो वाटा आहेत ना. हजारो वाटा आहेत की नाही. पण जायच्या वेळेला आपण कसं बघतो. इथून जवळ पडेल इथून जवळ पडेल. नाही आता तिथं ते दरड कोसळलीये. तो रस्ता आता बंद केलेला. म्हणजे बघा तो महाशीचा रस्ता बंद होता. इकडून तिकडून गाड्या घुसवायला लागल्या. 2-3 तास लेट व्हायचा. काही इकडून घुसायचे काही तिकडून घुसायचे. दुसरा पर्याय काय सांगा ना. ऑप्शन आहे का नाहीये. असं ऑप्शन पाहिजे. पटकन दे. कुठल्याही प्रकारचे स्पीड ब्रेकर नसते. एकदम सरळ रस्ता असेल. रात्री कोणी ठक्कन असा आडवा येऊन लुटालूट करणारा नसावा. काही आहे त्या महामार्गामध्ये खिळे ठोकतात आणि आपले टायर फोडून आपल्या वाटेवरती बसतात आणि लुटायच्या वाटेवरती बसलेले. तशा प्रकारे कुठला मार्ग नसावा. असा स्ट्रेट मार्ग आहे का नाही. मार्ग सांगायचा आपण नाही. आलं का लक्षामध्ये. मार्ग सांगायचा बाजारूमध्ये नाही. मार्ग सांगायचा संतांनी.
मार्ग सांगायचा ज्ञानोबाने. 12व्या शतकामध्ये ज्ञानोबाने वाट सांगितली. 12व्या शतकामध्ये ज्ञानोबाने वाट सांगितली. किती लोकांच्या टकोऱ्यामध्ये आली सांगा ना, किती लोकांच्या टकोऱ्यामध्ये आली. खूप भाग्यवान आहोत ताई आपण, खूप भाग्यवान आहोत आपण. या साधू संतांचं आपण ऐकलं, इतकी सोपी गोष्ट नाही. तुम्हाला हाल अपेक्षा होतात अजून पण तुमच्या टकोऱ्यामध्ये नाम सोडून बाकीच्या 12 गावच्या पारात बांधले. आलं का लक्षामध्ये? म्हणून तुम्हाला नामाची किंमत नाही. जे रोज बसतात त्यांना त्याची अक्कल मिळते. आलं का लक्षामध्ये? आजही नसेल तर आजही समजून घ्या. सांगा ना, मार्ग सांगावा तुकोबाने, मार्ग सांगावा ज्ञानोबाने, आजही परिणामी, आजही इथं या क्षणी परिणामी, इथं या क्षणी परिणामी. मुख ना बोले, कंठ न हले, जीवा न स्मरेना. नाही कसं नाही सर, सहज बोलवणे हितोपदेश कशाला म्हणतात सांगा ना, कशाला म्हणतात? अरे ज्ञानोबा तुकोबांशी पण आपण नाही राखले रे, इतके आम्ही कसे बिना अभूचे झालो सांगा ना. हम बैठे आराम आणि हमारा जप करे आत्माराम कशाला म्हणतात? आलं का लक्षामध्ये? माझं काही म्हणणं नाही, तुमचा मत मात्र खरा आहे. तुमचे सद्गुरू एकदम रसूपणे असं मला कोणालाही बोलू लावायचं नाहीये. फक्त त्याला विचारा. मार्ग सांगितला ज्ञानोबाने, जपा जपणे उलट प्राणाचा आणि तेथेही मनाचा निर्धारू असे. मग तुम्ही पावला घेता, माझं काही म्हणणं नाही. बिंदास केला. पण अनुभव आहे का? अनुभव आहे. अनुभव जर तशा प्रकारे असेल, मी तुम्हाला सांगतो 10,000 रुपये घ्या, 10,000 रुपये घ्या, कमी पडत थोडेसे जास्त घ्या. मला कुठे माझ्या खिशातून द्यायचे. जास्त रुपये घ्या, कमी पडत असेल तर त्यांना सांगून सांगा, भाऊ जपा जपणे उलट प्राणाचा आणि तेथेही मनाचा निर्धारू असे. ही ज्ञानोबाची वाट काय, या वाटेचा मला अनुभव करून दे. आता मला तिथपर्यंत घेऊन चाल. तशा प्रकारे जर अनुभव जर करून देत असेल ना, जरूर त्यांचा पाया पडा, माझं काही म्हणणं नाही. पण जर तशा प्रकारचा जर अनुभव करून देत असेल तर माझे बाबा म्हणतात, पेटाळाच्या पाया पडा, पण या धर्मपुराची उसर सुद्धा बघू नका. तुका म्हणे ऐसे लोक आणि कधी ना पाहावे त्यांचे मुख. सांगा ना, यांनी आता गुळ वाटला, गुळाचा अनुभव लगेच का लांब? सांगा बरं. मिरची खाली लगेच का उशिरा? सांगा बरं. नाही अनुभव तात्काळ, नाही अनुभव तात्काळ. मग कलियुगामध्ये जर तात्काळ अनुभव असेल तर साधन कोणतं? अभंगाचं पहिलं. मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. इथे सुद्धा जर तुम्ही आजच्या आज जर अनुग्रह घेतला, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाचं म्हणणं आहे, तुकोबाचं म्हणणं, माझं म्हणणं नाही, माझ्या श्रीपादबाबांचं म्हणणं नाही. उपाधीला जे ठेवलेले त्यालाही माणसं ते लोक घ्यायला लावतात. काय बोलायचं? उपाधीला जे ठेवलंय ते. आता माझं नाव कुणाल हे ठेवलं असेल, आता या कुणाल या नावाचं मी काय कटाव करून आलो होतो का आई शब्दातून येताना? यांचंही तसंच येणार का? मी हा वैष्णव असा काय असा गोंधून आला होता का? कुठे आला आम्हाला या उपाध्या त्याच समजत नाही. एक भांगडी आला कुठून? दादा दाजीनं, काका काकीनं, मामा मामीनं, चुलत्यानं जे काय ठेवलेलं आहे ते हे लोक घ्यायला सांगतात. सांगा बरं, आता काय यांना बरोबर म्हणावं का चुकीचं म्हणावं? सांगा बरं, काय म्हणायचंय मला? अरे काय म्हणायचं नाही येतंय का तुमच्या लक्षामध्ये? अरे उपाधीचं केल्याने सत्कर्म होतं
आणि भगवंताचं नाम घेतल्याने अस्तित्वाची ओळख होते. भगवंताची नाम घेता उठा उठे होय संसाराची होय संसाराची होय संसाराची लगेच अनुभव आहे, लगेच जो फेर आहे तो फेर नामाने सुटणार आहे. पण नाम आणि नाव याच्यामध्ये आम्हाला फरकच केला नाही. भगवंताचं नाव घेतल्याने सत्कर्म होतं आणि भगवंताचं नाम घेतल्याने अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते, परमानंदाची प्राप्ती होते, अस्तित्वाची ओळख होते. ज्यासाठी भगवंताने आपल्याला या मनुष्य देहाला घातलेलं आहे ते प्रयोजन त्याने सिद्ध होतं, आपला भेद सुटतो. नाही लक्षामध्ये येते. अरे फक्त जर नाव जर घेऊन जर आमचा मार्ग सुटला असता, फक्त जर नाव घेऊन जर आमचा जर उद्धार झाला असता, तर या भारत देशाला ही गुरुसाची परंपरा कदापि लागली नसती. रामाला वशिष्ठ आणि तुळजाला संधी नाही समजत, नाही समजत. ज्ञान देव म्हणे नाम जपा हरीचे आणि परंपरा त्याचे मी तुम्हाला सांगतो, खूप भाग्यवान आहात तुम्ही की हे नाम तुमच्या पटकोऱ्यामध्ये आलं. तुम्ही या नामाला सोडून दुसरा काही धंदा केला तर खूप भाग्यवान आहात तुम्ही. तुमचे आई आजोबा भाग्यवान असतील, तुमचे आई वडील भाग्यवान असतील, नवे नवे तुमच्या आईची पूज सुद्धा पवित्र असेल. म्हणून काही मंडळींनो, बारा मंडळींनो, तुम्ही ही गोष्ट आजमावली, नाहीतर तुम्ही कदापि इथे आले नसते, कदापि इथे आले नसते. मान्य आहे मला, आमच्या माणसांना तुमच्यासारखं टटर पटापट बोलता येत नसेल, पण आपला प्रत्येक आणि प्रत्येक एक साधक आपला अनुभवाचा आहे. एक साधकाला तोच अनुभव आहे. नसेल सांगता येत असू दे, प्रत्येकाच्या बुद्धीचा मांडण्याचा विषय वेगवेगळा असू शकतो, पण अनुभवात तशाच्या तसा आहे. आणि खूप भाग्यवान म्हणून मी तुम्हाला सांगतो, नामाला सोडून बाकीचं काही करू नका. लक्षात घ्या हो आईंनो, नामाला सोडून बाकीचं काही करू नका. नामाला सोडून काही माहिती कशा तरी चालेल, व्यासपीठावरून बोलता नाही आलं तरी चालेल, फक्त आपलं नाम आणि आपली परंपरा आपल्याला माहिती पाहिजे. कुठल्या परंपरेची तुम्ही पूर्ण आपल्याला सांगता आली पाहिजे. बाकीचं काय नाही आलं तरी चालेल, ही आमची परंपरा आहे. माणसं गप बसतील, त्याला गप बसावं लागेल, कारण त्याला परंपरा नाही. म्हणून कोणाला काहीही माहिती नसेल तरी चालेल, आपली ही परंपरा आहे, ही परंपरा आपल्याला माहिती पाहिजे. सगळ्यांनी आता आपली जी परंपरा, ही परंपरा एकदम जशी बोलता येईल तशा प्रकारे बोला. मृदुंगवाले आपले मृदुंग वाजवणार नाही, टाळवाले आपले टाळ वाजवणार नाही. फक्त आणि फक्त जसा प्रकारे जमेल, इथे वाचता जरी आलं तरी वाचून बोला, जसं बोलता येईल तशा प्रकारे बोला, पण बोला. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, सखयानंद माऊली. नारायण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, सगळ्यांना माऊली. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम
लक्ष्मण बाबा माऊली भीम बाबा माऊली सखयानंद माऊली नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली बलभीम बाबा माऊली सगळ्यांना माऊली केरो बाबा माऊली श्रीपाद बाबा माऊली साई बाबा माऊली ओ नारायण बाबा माऊली रामदास बाबा माऊली नारायण बाबा माऊली नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली भीम बाबा माऊली सखयानंद माऊली नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली बलभीम बाबा माऊली सगळ्यांना माऊली गोविंदास बाबा माऊली नाना बाबा माऊली रोहिदास बाबा माऊली नाना बाबा माऊली बाबू दादा माऊली ओ वाग्या दादा माऊली बाबू दादा माऊली वाड्या दादा माऊली नारायण बाबा माऊली संत समर्थ श्रीपाद संत समर्थ रामदास ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरेची आणि परंपरा त्याचे कुलशुद्ध लक्षात घ्या ही ती मंडळी ही मंडळी हा वैष्णवांचा माल खरा आणि तोड तोडा भल्याचा मार्ग सोडून कधीच त्यांनी इतरत्र वाट दाखवली नाही स्वतः कधी त्या वाटेला गेले नाही आणि त्या वाटेविषयी कधीच सांगितलं नाही लक्षात घ्या आता मी तुम्हाला विचारतो मायो मी तुमले विचारच माझ्या डोक्यात आले म्हणजे मला असं म्हणायचंय की मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला विचारतो फक्त लग्न करणं बरोबर आहे का नांदणं बरोबर आहे बघा फक्त लग्न करणं बरोबर आहे का नांदणं बरोबर आहे का? मस्तपैकी तुम्ही ऐकत असेल तरी पण ज्यांनी नाही ऐकलंय त्यांच्यासाठी मस्तपैकी टिकोबा लावते नाही का छान छान मस्तपैकी पतिव्रतेचा शृंगार करते बरोबर का नाही मस्तपैकी बांगड्या घालते असं भलं मोठं मंगळसूत्र आणि छानपैकी नऊवारी साडी भलं लक्षात हा आणि माहेरी राहते आता मला सांगा बरं बरोबर का चुकीचं काय हो बरोबर का चुकीचं थांबा जरा मी आता यांच्याकडे येतो तुम्ही ह्यांना तुमच्या घरामध्ये सून किंवा पत्नी म्हणून आणलेलं आहे त्याच्यासाठी दादा बघा तुम्हाला मुलं किती हा मी तुम्हालाच विचारतो हिरवे सर तुम्हाला मुलं किती ते काय बोलतच नाही लग्न झालंय का काय का मुलं काहीच नाही लग्न झाले नाही कळत नाही झालं जाऊ दे माझं चुकलं माफ करा माझं चुकलं माफ करा आता मला वाटलं लग्न असतं तर मला काय माहिती असा विषय आहे सोडून द्या विषय इन जनरल बोलतो
या मंडळीला तुम्ही घरामध्ये सून किंवा काय म्हणता येईल मुलगी किंवा पत्नी म्हणून आणलं, मला सांगा बरं, ही जी भारताची संस्कृती आहे ही करमणूक आहे का गरज आहे? हा, काम वासना थांबवण्यासाठी फक्त हा मार्ग आहे का? सांगा बरं मला. ते बाहेर काढायचं ते सोडून द्या, पण संस्कृतीचा जर विचार करायला लागला तर कशासाठी आहे हे? सांगा बरं. हा, एकाला नाही पावली का दुसरी केली, दुसरीला नाही पावली का तिसरी केली, तिसरीला नाही पावली का चौथी केली, चौथीला नाही केली का? आता याच्या म्हशी कोकणामध्ये गेला, आता ह्याला काय होत नाही. आता वंशाचा पुढे चालला पाहिजे, येण्याला बरोबर अक्कल आहे, म्हणून भावाचा पोरगा दत्तक म्हणून घेतो. नाही तुम्ही ऐकलंय, मला माहिती आहे, मला माझ्याकडे फक्त पुरावा पण नाही. सगळं माझं आजूबाजूला अवेलेबल आहे. आलं का तुम्ही फक्त मला सांगा, मी तुम्हाला ते घेऊन देतो. आलं का लक्षामध्ये? हा, माझं सगळं क्लिअर आहे. जे पण काय ते मी अनुभवाचं बोलतो, बाकीचं काय बोलतच नाही. आलं का लक्षामध्ये? हे बरं तुम्हाला सुचतं, बरोबर का नाही? मग हे जी भानगड आहे ही भानगड कशासाठी? वंशाला दिवा लावा म्हणून ना. मग आता मी तुमच्याकडे येतो. ही म्हणते मी सगळं काय काय करते आणि प्रतिपटेचा शृंगार मी करते, आणि मी नवऱ्याचा मस्तपैकी हिने आता एक कटआउट लावला, असा मस्त फोटो लावला, एकदम छान फोटो, आणि दिवस रात्र त्या फोटोला येऊन आरती करते आणि म्हणते बघा आता मी किती पतिव्रत आहे. काय चंडासी पदविनीचे सोहळे, काय चंडासी पदविनीचे वांजेसी डोळे होती कैसी. च्या पुढे काय? सर्पासी दुग्धपान करता, अंध्यासी काय खरासी चंदन, अंधा पुढे दीप आणि खरासी चंदन, सर्पासी दुग्धपान करू नये. फक्त वेफर आणि चहा खाऊन पिऊन एक आली दुसरी गेली, एक आली दुसरी गेली, एक आली दुसरी गेली, परिणामच होत नाही. लक्षामध्येच येत नाही अजून आम्ही किती एखाद्याच्या खाव. फक्त एक कीर्तन ऐकावं आणि परिणाम करून घ्यावं. फक्त एक कीर्तन ऐकावं. सांगा बरं, लगीन करणं बरोबर आहे का फक्त नांदणं बरोबर आहे? फक्त लगीन करणं बरोबर आहे का नांदणं करणं? बघा तुम्हाला सांगतो, कुंकू लावू नको चालेल, कुंकू लावू नको चालेल. काय आपला प्रयोजन आहे? वंश. हा, त्याला अनुसरून मी बोलतो. मी कुठल्याही प्रकारे संस्कृतीला मी दोष लावत नाही. लक्षात आम्हाला काय म्हणायचंय? कुंक लावू नको चालेल, पतिव्रतेचा शृंगार कमीत कमी कर चालेल. गरज नाहीये एवढा मोठा मंगळसूत्र घालायची 50-60 लाखाचा. जसं मिळेल तशा प्रकारे कर. आलं का? अमेरिकेमध्ये ते काय कुंकू लावतात, हा अमेरिकेमध्ये ते काय मंगळसूत्र, ते तिथं पोरं होत नाही का? मग नेमकं काय रीत आहे सांगा ना, नेमकी काय रीत आहे? ध्यान धारणा मुद्रा जप तप यम नियम करशील तप, तेने तुझी न चुके खेळ. शब्द लक्षामध्ये येतो, शब्द लक्षामध्ये येतात. काय तुकोबाला म्हणायचं आहे? माझे मी अनुसंधाने मी स्नान सध्या जप भोग दान हात अधर्म जाण मग भजन ते नव्हे. बघा रे बघा काय तुकोबा म्हणतो. सांगा ना, का आमच्या लक्षामध्ये येत नाहीये? सांगा ना, का आमच्या लक्षामध्ये येत नाहीये? आम्ही जे काय ते वाया जाईल का? अजिबात वाया जाणार नाही. पण जे प्रयोजन आहे ते प्रयोजन घडणार नाही.
नाव घेताना सत्कर्म होईल, सत्कर्माने स्वर्ग प्राप्ती होईल आणि पुण्य संपलं का वेश्यासारखी अवस्था काय होईल, त्याच्या वेश्या बघू कोणी व्हायचे नाही लक्षामध्ये येत. अरे महाराजांना तरी गोष्ट कळायला पाहिजे का नको? महाराजांना ही गोष्ट कळत नाही आणि समाजाला सांगतात. सांगा बरं, हम डुबे तो डुबे जजमान को लेके डुबे आधा हाकिम जान खरे नाही सगळं लक्षामध्ये येत. आलं का लक्षामध्ये? अथवा पित्रांची मते बघा ते म्हणतात काय, ज्ञानोबा इथं गप्पा नाही बसला, विष्णुकृष्ण इथं गप्पा नाही बसला, मग सांगत बसला अर्जुनाला. आलं का लक्षामध्ये? बघ अर्जुना, मी सांगतोय अजूनही बाबांचं म्हणे त्याला अनुग्रह दिला होता, मी अजिबात नको म्हणत नाही. आलं का लक्षामध्ये? पण नाही आमचा विश्वास म्हणून सांगावं लागतंय सारखं अजूनही. ज्ञानती देवव्रता देवान पितृव्रता, देवा देवी देवतांचा करत त्यांच्यापर्यंत पोहोचणार, पितरांचा जर करत बसला तर पितरांपर्यंत पोहोचणार. भूत आणि पिशाचाचं जर करत बसलं, भूत होणार, पिशाच होणार, त्या योनीला जाणार. आणि अर्जुना माझं जर केलं तर मजपर्यंत पोहोचणार आहे का? हे मला सांगा बरं, किती वेळ महाराज ही गोष्ट या व्यासपीठावरून सांगतात? सांगा बरं, किती जण या व्यासपीठावरून सांगताय? सांगायला पाहिजे का नको सांगायला? सांगायला पाहिजे का नको सांगायला? काही करू नको तू फक्त तुला कशा प्रकारे सांगितलेलं आहे ना, काहीचा पैसोनी करा एक चित्त. तू काही करू नको, तू फक्त नांदायला जा. 1 वर्षाने नाही 2 वर्षाने, 4, 5, 6, 10 वर्षाने होणार म्हणजे होणार, त्यामध्ये काहीच शंका नाही. बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट, जाती समोर गेली दिसू लागली वाट, नाटका प्रेम छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. नाही जेणे भ्रांती पासून हिरतले गुरु वाक्याने मंत्रले. लक्षात घ्या, भस्म दंडने लागे तीर्थाटी भ्रमण. कसल्याच गोष्टीची गरज लागत नाही. आम्ही नालायक आहोत, आम्ही इकडे तिकडे हिंडत बसलोय. कुठल्याच गोष्टीची गरज लागत नाही. आणि कनो हे माझे म्हणा जाणे भक्तीचा जीवाला, तोची दैवाचा पुतळा. आणि कनो हे माझे म्हणा नामरूपी सगळे चित्त, त्याचा दास मी अंकी. आणि कनो हे माझे म्हणा काय त्याच्या पुन्हा आहे. सात्विका भरणे रोमांच नाटणे, अरे स्वेदाचे जीवन येऊ लागे. आहे का? आहे गाले ना आम्ही, गाले आपण नाही गाले, लोक नाही गाले ना आम्ही. आले का लक्षात? झाले ना का महाराष्ट्राची ही अवस्था आहे? का महाराष्ट्राची तरी अवस्था आहे? तुम्ही जर ही गोष्ट समजून घेतली असती तर माझ्या बाबांना एवढा त्रास झाला नसता. तुम्ही आज सुद्धा बुलबुल्या करतात. आज सुद्धा जी भयाची गोष्ट आहे, त्या भयाच्या गोष्टीला आजही माणसं जी आहेत नको म्हणतात. साधू संतांच्या कृपाने जे आपल्याला भाव प्रकट होतात आणि आपली जर त्या गोष्टीला जर नको म्हणत असतील तर आजही आम्हाला शृंगार पाहिजे. जी माणसं योग्य आणि खरं सांगतात त्यांना आम्ही बंद करायला लावतो आणि शृंगारी जी ढोंगी माणसं आहेत त्या ढोंगाला आम्ही पुढे करतो. मला काही म्हणायचं नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, वैष्णवांचा माल करा आणि तुळत करा वस्तूची. या गोष्टीला सोडून आम्ही दुसरं काहीच बोलणार नाही. सात्विका भरणे रोमांच दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे, एका जनार्दनी आयसे आष्ट सात्विक भाव. अरे परिणाम झाला रे अर्जुनाला, परिणाम झाला. आम्हाला का तुमच्यावरती परिणाम होऊ शकत नाही हे माझ्या बाबांना मगाशी म्हणायचं होतं. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाल ना. हे अशा प्रकारे घडणं आहे. ऐसा सात्विकाई आटा भावा, परस्पर व्रते हेवा, जेणे ब्रह्मानंदाची जीवा प्राण पावली. अंतरीचे दावे स्वभावे पाये आणि धरी तरी परी आवरे ना. लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती ऐसे आळूमाळू होते जे तुझे पर, तेही आटून गेले अंतःकरण. विराले सहसा उदयले निस्तारे, जैसा भरला की समुद्र भरे, तैसे वेळोवेळावर मी बरे संपैताते. माझी सापडलेली ऐकुडे, जलावरी कमल कणिका जेवी आंदोळे, आतुरी असुकर बेंची निभरे, बाहेरी काफे. नामरूपी चढले चित्त, हे असं जर घडले तर ते शरीर भावनासाठी इंद्रिये विषय विसरती, ते
हा माझा वैष्णवांचा मार्ग आहे, हा माझा साधू संतांचा मार्ग आहे. पटेल तर करा तुका म्हणे आड काठी आणि नाही भेटी देवाची. ही सांडोनी वृंदावस्था नानागतीने प्रयास करिता माझ्या अनुभवाची वार्ता न चढे आता कल्पांती. मुक्ता म्हणे ऐसे झाली या वाचून परमार्थशी न वाटतसे. तुका म्हणे आड काठी आणि नाही भेटी देवाची. विठोबा तुका भरे आडकाठी तुका भरे
जय विठ्ठल जय विठ्ठल